अलीकडच्या काळामध्ये पालकांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा वाढल्या असून मुलांना भावी जीवनाची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी केले. कॅम्प येथील बीके मॉडेल हायस्कूलच्या शतक महोत्सव कार्यक्रमात सोमवार दिनांक 22 रोजी ते बोलत होते. शेट्टर म्हणाले की भावी पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांइतकीच पालकांचीही आहे. बीके मॉडेल हायस्कूलने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी नव्हे तर सामाजिक ज्ञान देत संस्कृती व परंपरा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळेच या शाळेतील विद्यार्थ्यांनी जीवनात उल्लेखनीय प्रगती केली आहे असे त्यांनी नमूद केले. The centenary celebration of the BK Model School and entire this organization, I congratulate him for achieving centenary celebration, centenary what is service to the entire education system, and I really appreciate, I really congratulate, and they created a good atmosphere in education system, and they have created a good students from this institute, and definitely they are doing well of the entire this education system of this region. यावेळी प्रमुख अतिथी डॉक्टर गुरुराज करजगी यांनी आजची पिढी मोबाईल व लॅपटॉपसारख्या निर्जीव साधनांमध्ये अडकत चालल्याने नातेसंबंधांमध्ये दुरावा वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलीच मुले समजून शिकवावे तसेच पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद राखावा असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमामध्ये श्रीनिवास शिवणगी यांनी स्वागत केले तर संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोद्दार यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या शेवटी बीके मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे हायस्कूल आणि प्रभाकर शहापूरकर यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.